तर हॅलो मित्रांनो, आपल्याला मागच्या ओळाला जायचं आहे. तिकडं ओळाला पाणी आलेलं आहे, आपल्याला ते बघायला जायचं आहे. बघू शकता तुम्ही पाणी कसं आहे ते. रस्ता पण पूर्ण चिखलाने भरलेला आहे. इकडे ते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ओला खूपच असं पाणी आलेले आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही रात्री भरपूर असं पाणी पडलेले आहे, त्याच्यामुळं खूपच पाणी आलेले आहे. आता पाणी पण उघडलेलं आहे, त्याच्यामुळं आपण बाहेर येऊ शकलो. नाहीतर सकाळीपासून आपण सगळे घरातच होतो. मित्रांनो खूपच छान वाटायचे, आपल्या ओळाला पहिल्यांदा पाणी आलेले आहे. काठी पण असू शकतं, त्याच्यामुळं आपण कचरामध्ये नाही जाऊ शकत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं मकाचं खेते ते पण खूप असं धुवून गेलेले, कारण की पाण्यामुळं इथली माती पूर्ण ओळामध्ये गेलेली, त्याच्यामुळं थंडी पण खूपच वाजते. मित्रांनो हळू बघू शकता तुम्ही कसं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपल्याला रात्री खेकडी पण पकडायला जायचं आहे. खूपच खोल पाणी, आपण पडू शकतो. तर छोटंसं गड्डं झालेलं आहे. पूर्ण रस्ता आहे, एक नंबर असं वाटत आहे. आपला छोटा भाऊ छत्री पकडून चालत आहे तिकडं पाण्यामध्ये. हा बघा आपला छोटा भाऊ. तर मित्रांनो आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो भावानी इथं खेकड पाहिलेली होती, तो आता खेकड पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. गढूळ पाणी त्याच्यामुळे ती खेकड पण दिसत नाही, तरी आपण प्रयत्न करू बरं, सापडेल तर. मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पण असेच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपल्याला रात्री खेकडी पकडायला जायचं आहे. तुम्ही ती खेकडी पकडण्याचा ब्लॉग पार्ट 2 मध्ये बघा. काल पण लय पाणी होता, झिमझिमच होता. काल पण सारखं येतो. काल पण पाणी होतं, त्याच्यामुळं मी पण कॉलेजला गेलो नाही. आज पण जर जमलं तर जावं लागेल, नाहीतर पाणी असं चालू राहिलं तर आजचं पण आपलं कॉलेजला जायचं बंद राहील. मित्रांनो बघू शकता तुम्ही व्ह्यू, मस्त असं वातावरण झालेलं आहे. मस्त मस्त थंड थंड, खूपच मजा येते. हे बघा बघू शकता ती फांट्याला आल्या रस्त्यावरती.
तर मित्रांनो या फांद्या बघू शकता तुम्ही, रस्त्यावर खूपच असे पसरलेले आहेत. ते पण बाजू करावे लागतात. आपल्याला ते पण बाजूला करावं लागते, कारण की गाड्या मोटरसायकल आणताना थोडीशी अडचण होते. पुढे पण शरीराला लागतात फांद्या आणि आपण पडू पण शकतोय. त्या चिखल पण खूपच झालेले आहे आपल्या रस्त्याला, तिकडं पुढं तर खूपच आहे. जायचं फक्त तिकडे. आपण तिकडे नाही जाऊ शकत, कारण की पाणी पण येते त्याच्यामुळं. आपला ट्रॅक्टर बाहेरच आहे. घर बघू शकता तुम्ही. मित्रांनो आपलं घर आहे, आपली इथं चाळ आहे कांदाचा. सगळे चाळामध्येच बसले आहेत, चाळीमध्ये. तर मित्रांनो तिकडच्या ते तुम्हाला डोंगराला वॉटरफॉल दिसत असेल. इथून एवढं दूरपर्यंत दिसणार नाही, पण तुम्हाला जर दिसलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.